नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या एमएस कंपनी ब्लॉगर या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आहे 1.5 दिवसाचं विसर्जन. आपल्या गावातील 1.5 दिवसाचे गणपती आहेत ते आज विसर्जन होणार आहेत. तर गावातून गणपती हे खाली चिंचगडचा स्टॉप आहे तिथे जातील आणि तिथून बँजेच्या तालावरती विसर्जनची मिरवणूक ही आपल्या बाप्पाची निघणार आहे. चला तर मंडळी जाऊन बघूया. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडे ना आमुच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडे ना आमुच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडे ना आमच्या मनाला. मंडळी मागे बघू शकता आता आपल्या गावचे जे गणपती आहेत म्हणजे टेपवाडी आणि शिरोडवाडी म्हणजे पूर्ण गणपती पाठी येत आहेत वरून आणि कोलवाडीचे गणपती इकडे येतील या साईडला आणि आपली इकडून मिरवणूक चालू होणार आहे नदीपर्यंत. आपण बघू शकता माझ्या मागे माझ्याबरोबर आहेत चिपळूणकर आणि आमचे बाबा सदाबाबा, या साईडला लक्ष्मीबा आहेत. केली सुखाची किमया तुम्ही निघाला सोडून, हो उजाड झाली दुनिया. मन व्याकुळते तुझला स्मरते, मन व्याकुळते तुझला स्मरते. दुःख सांगू आता कोणाला. बाप्पाचा आता मी चालले कोलवाडीवरती. आपल्याकडे कोलवाडी तिकडे 1-2 गणपती आहेत ते आपल्या खाली आणायचे आहेत. अंतरला आपल्या चिंचगडचा स्टॉप आहे, तिथून आपली जी मेन मिरवणूक आहे गणपतीची तिथून बँजेच्या तालावरती सुरू होणार आहे. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडे ना आमच्या मनाला. तालामधी पाय नाचती, हो गुलाल चेहऱ्यावरती. रंगल्या चेहऱ्या आडुनी, हो उदास डोळे रडती. बांध मनाचा फुटला आता, बांध मनाचा फुटला आता. सोडून जाऊ नका आम्हाला. बाप्पा चालले. तर आता आपल्या अख्ख्या गावच्या पूर्ण गावचे गणपती आहेत ना ते पूर्ण इकडे आलेले आहेत. या साईडला आपण बघू शकता आपला चिंचगडचा स्टॉप आहे, कृषी स्टॉप. तिथे आता मिरवणूक स्टार्ट होणार आहे नदीपर्यंत. बघूया आता सुरुवात झालेली आहे.
म्हणजे आता बघू शकता आपली मिरवणूक चालू झालेली आहे. जवळजवळ 1.5 तास झालेले आहे.
आता आपल्या ब्रिज जवळ, ब्रिजच्या थोडासा आधीच जावले स्टॉप आहे. थोडेसे आपले गावची मुलं आहेत आणि ग्रामस्थ आहेत. थोडं रिलॅक्स होतोय. भरपूर तकले नाचून नाचून माझ्या मागे बघितला मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. मंडळी माझ्या मागे येतात बघू शकता. इकडे ही भारजा नदी आहे आणि आपल्या इकडे गणपती विसर्जन होणार आहेत आणि या साईडला मागे विसर्जन कट्टा बांधलेला आहे. तिथे गणपतीची आरती वगैरे होईल. त्यानंतरला गणपती या नदीमध्ये विसर्जन केले जातील. हे मांदिवली आणि सिंदगड या दोन गावांना हा दापोली मंडणगड हे दोन तालुके जोडणारा हा ब्रिज आहे. या ब्रिजवरती नदी आहे. समोर बघा आता आपले गणपती आलेले आहेत नदीवरती आणि इकडे विसर्जन कट्टा आहे. या साईडला पूजा वगैरे होईल. त्यानंतर मग ह्या नदीमध्ये या साईडला नदी आहे आपली भारजा नदी. इकडे आपल्या गणपतीचं विसर्जन होईल. समोर आपल्या सर्व पब्लिक बसलेलं आहे आपल्या गावातला. आता इकडे पूजा वगैरे होईल, आरती वगैरे होईल. त्यानंतर आपलं विसर्जन असेल. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती रक्षावे श्रीवर वंदना. जय देव जय देव. ब्रह्मणी बाळा तिचे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा त्रिपुण्या जने मनवारे जुजुळा. जय देव जय देव जय शंकरा स्वामी शंकरा. आरती ओवाळू तुझं गुरुदेवरा. जय देव जय देव. गौरा गौरा नैनी विशाळा राजांगी पार्वती सुरांच्या माळा. विभूती देव ग्रहण चितकंठ निळा. तुम्ही निघाला सोडून हो उजाड झाली दुनिया. मन व्याकुळते तुझला स्मरते. मन व्याकुळते तुझला स्मरते. दुःख सांगू आता कोणाला. बाप्पा चालले आपल्या गावाला. चैन पडे ना आमच्या मनाला. गुलाल रंगाचं नेऊया बाप्पाला. माझं
गाजत नाचत यावं पुढल्या वर्षाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमच्या मनाला. तालामधी पाय नाचती हो, गुलाल चेहऱ्यावरती, रंगल्या चेहऱ्याडूनी हो, उदास डोळे रडती. बांध मनाचा फुटला आता, बांध मनाचा फुटला आता, सोडून जाऊ नका आम्हाला बाप्पाचा. तर मंडळी आपल्या आता 150 गणपतीचा विसर्जन झालेला आहे आणि तुम्ही बघत असाल अशा आपल्या गावातल्या सर्व मंडळीने जल्लोषात स्वागत केलं. आपल्या गणपती आपला निरोप दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.